जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. वर्ध्यात 32 लाखाचा राशन घोटाळा, पोलिसात गुन्हा दाखल, महिला पुरवठा निरीक्षक फरार. वर्धा तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात 31,77,991 रुपयाचा मोठा राशन धान्य घोटाळा उघडकीस आला असून तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक अधिकारी मनीषा रमेश वांजरखेडे आणि सेल्समन योगेश भाले यांच्या विरुद्ध नायब तहसीलदार अजय अनंताजी धर्माधिकारी यांच्या तक्रारीवरून वर्धा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुरवठा निरीक्षक मनीषा मांजरखेडे व सेल्समन योगेश भाले हे फरार आहे. आरोपीने स्वतःच्या लॉग इन आयडीचा गैरवापर करून 619 बोगस रेशन कार्ड तयार करून एका स्वस्त धान्य दुकानात वळून जास्तीचे गहू तांदूळ व ज्वारी मंजूर करून हा घोटाळा केल्याचं उघड झालं असून हा धान्य साठा काळ्या बाजारात विकल्याची चर्चा आहे. या प्रकरणाची दखल घेऊन वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वानवती सी यांनी पुरवठा निरीक्षक मनीषा मांजरखेडे यांना निलंबित केले. वर्धा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.